कारखाना बसायची वेळ आली. फक्त चेअरमन मध्ये निवडून आला तुमचा रावसाहेब, पुढे आमदार खासदार नाहीये. रावसाहेब, दादाकडे पैशाच्या जोरावर तुम्ही निवडून जिंकलात खरा, पण याद राखा आमच्यासाठी राज्य संग्राम या क्षणी सुरू झाला. आजची गुलालाची उद्या तुमची, पण उद्याच्या भांडणाला असेल हे लक्षात ठेवा. तुमच्या कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण याला सहपर्यंत करेल. आनंद असं साजरा करा. डायलॉग आहे तो जवळ जाईल असं म्हणतो. त्यांना नॉर्मल हा मग ठीक आहे, एवढा पण राहिला तरी चालेल. जॉब कॅमेरा फिरवायचा ठेवलं फिरवला. हा मग ठीक आहे, त्याच्यासाठी पण रिक्वेस्ट करून दिला आहे. मी कसला सदानंद राव, मी फक्त काढला तर फोन कर मला. ते पण झालंच म्हणा, हो का? पण नमस्कार म्हणतराव. अहो आमचं अभिनंदन नाही करणार. अहो निवडणूक संपली आमच्यासाठी. निवडणूक राजकारण सगळं संपलं यावेळेस असं आम्ही आमच्या भाषणात जाहीर केलंय. तेव्हा निदान आता तरी विजयाच्या शुभेच्छा विरोधकांकडे मागून आपण त्या विरोधकाला झालेल्या टप्प्यावर वीज चोरता असं नाही वाटत तुम्हाला? हा तुमचा गैरसमज आहे. अहो कुठली निवडणूक संपली की आपापसात संपून टाकावे स्टँड आहे, आणि सामाजिक बांधिलकीला सामाजिक काम करावं राजकारणाची. आपण दोघं सोबतीने काम करूया, सामाजिक काम. हा खरेपणा समजायचा की राजकीय दिखावा. आता काय समजायचं तुमच्यावर अवलंबून म्हणतो. आम्ही आमची स्वच्छ भावना आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा काय अर्थ लावायचा हे तुम्ही ठरवा. रावसाहेब, माझी बुद्धिमत्ता भाजपमध्ये शाबूत आहे. त्याचा मोजमाप करणे असं मला वाटतं. आपण माझ्या बोलण्याचा आणि समजूतदारपणाचा वेगळा अर्थ काढता बनवतो. आमच्या बोलण्यात चुकीचा अर्थ काढू नका. बस 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 एवढी असाच अर्थ काढत राहाल तर पावलं पडली राजकारण खेळत राहील. त्याचं बघतोच काय या बळवंतांना पेळा द्या आमच्या विजयाचा आणि त्याचं तोंड बोलतात. बळवंतराव हात झाली आपल्या वागण्याची. अरे आम्ही आपल्याशी खूप साजूकपणे वागतोय. त्याचा गैरफायदा घेऊन काय एवढाच. आमच्याकडे आपण करतोय. अहो तुमच्या विजयाचा पेढा आम्हाला घालून अच्छा मी काय शिदा करू पाहता. अपमानाच्या कड्यावर आपण करताय. सावराच्या नाही आवडत असेल तर सुरुवात विचारपूस करा. ठीक आहे, ठीक आहे बळवंतराव. समजा ते समजा. शेवट काय तर म्हणतात ना ते एका मानामध्ये दोन तलवारी राहत नाही. तेच काय ते
तो फसवापर्यंत निष्फळ ठरेल. ठीक आहे बळवंतराव, तुमचं तेच म्हणणं असेल तर तशी आपली मर्जी. पण एक गोष्ट कायम लक्षात असू दे, अहो राजेशाही थाट मिळवणं ही आम्हा रावसाहेबांच्या घराण्याची मक्तेदारी आहे आणि कायम तशीच राहणार. हा तुमचा आत्मविश्वासच आहे असं आणि आज विश्वास एक दिवशी होत्याच्या गावचा उद्याच काढून ठरू शकतो हे लक्षात ठेवा. ते पुढचं पुढे, पण बळवंतराव तुर्तास आजचा दिवस आमचा आहे, आजची सोयीसारखी वेळ आमची आहे. हो म्हणूनच सांगतोय, गुळाल उचला फटाक्या फोडा आणि तुमच्या कार्यकर्त्यांना दारून अंमल घाला. बळवंतराव आजचा दिवस तुमचा आहे आणि उद्याचा दिवस रावसाहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. येऊन येऊन येणार कोण. बस. अरे असे बळवंतराव किती आले आणि किती गेले. अरे रावसाहेब आपलं कुणाचं काहीच चाललं नाही. सदा साहेब एक काम कर, हे पैसे घे, जा मौज करा, मजा करा. आजचा दिवस तुमचा आहे, हे सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे. पण साहेब अरे तू काही म्हणू नकोस, जे मी म्हणतो ते ऐक. असे सगळेच आपल्या बंगल्यावर जा, खा प्या आणि मजा करा. जा निघा. रावसाहेब तू मागे बढो. येऊन येऊन येणार कोण. रावसाहेबांची आहेच कोण. रावसाहेबांचा विजय असो. हे असंच असतं, हे असंच असतं. होत असते की प्रतिष्ठा आपोआप मिळते. पैसा असला की राजकारण आपोआप होतं. जे म्हणतात ना की पैसा फेको आणि तमाशा देतो. आणि एकदा राजकारण पैसा फेकले ना की जयघोष करणारे कार्यकर्ते हे असे पावलोखाली भेटतात. बळवंतराव, बळवंतराव, अरे राजकारणाच्या प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा माणूस असेल, आमचा अधिकार असेल आणि आमच्या विश्वासला माणूस असेल. त्या राजकारणाच्या कुठल्याच ठिकाणी तू कधीच नसशील हे कायम लक्षात ठेव. ह्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी त्यांचं राजकारण आणि कार्यक्रम सगळं काही निरर्थक आहे. या समाजाची विस्कटलेली खडी कधी बसणार मला हेच कळत नाहीये. ऐका आमचे भाई, काय ज्या विषयावर आपल्याला इंटरेस्ट नाही ना त्या विषयात बोलायचं. अरे बऱ्या माणसाला तिकडे गावात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय रे. अरे हात तुझ्या कर मागडा तू तुझ्या जवानीवर. अरे तुला काय अक्कल की नाही. अरे असा बघतोस काय. अरे बोल, अरे बोल ना. अरे बघण्या ठेकण्या आल्यापासून आपलं बडबड 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 मला काय बोलू देशील की नाही. बोल ना, आल्यापासून तू बोल तू बोल तू बोल. अरे तू बोल ना, बोल 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 का बोल का. 2-4 ए शाम्या जास्त नको मारू. आणि तिकडे गावात काय चाललंय ते तुला मी सांगवतो. आणि तिकडं बसा शब्द सणे का माझी सणकणार नाही का. काय चाललंय का. अरे रावसाहेबांच्या होता तुझे मोठे भाई नव्हते का. अरे त्यांचा दारू पराभव झालाय. किती वाजतायत घोषणाबाजी होते.
अरे जंगा पार्टी सुरू झाल्या. घोषणा जंगी पार्ट्या. वा बर मग मला सांग बाबा यामध्ये मी काय करतो. अरे तू काय करणार काहीतरी विपरीत करणार एवढं मात्र नक्की. आणि तू मी काय चणे घालत की चणे केव्हा बस काय बोलतोय हे करते कर हे करते कर. मग तू सांग ना मला मी काय करू. तुला जर माहिती असेल तर सांग. हे जर आपलं उचलले जीव आणि लावली टाळायला हे नको आहे. अरे तुला तर ना काही न सांगलंच बरं. तू ना असेच बस चणे खा आणि अख्खी जवानी फुकट घालव. चणे खाऊन जवानी फुकट घालवायचा काय संबंध. तिकडे इकडे काय बघ तू चणे खाल्ले नाही चणे खा. चणे खायचे खूप पाहिजे. खूप खा खूप छान जाऊ. अरे एक खा तुझ्या. अरे पागल माणसा तुला तर ना काही न सांगलंच बरं. अरे तुझ्यासारखा मित्र राखण्यापेक्षा ना एखादा काळा कुत्राच पाहिलेला बरं. तू तू असेच बस चणे का मी चाललो. ए बाबा चल बाबा. काळा कुत्रा आणि मी काय संबंध. हा बाबा म्हणजे असंच आहे. काही नवीन घेऊन येत असतो पूर्ण गावात बोंबलत फिरत असतो. स्वाती साक्षी मग हे 100% आरती. मीरा तू काय आली. हो मीच मीरा. आणि काय बोललास मी का आली. आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या अगोदर तुझ्या मैत्रिणींची एवढी मोठी यादी होती तर बरं. तसं नाही का आली नाही का तू आलीस का असं म्हणायचं होतं मला. 100% असंच. अरे जा जा थांबाड्या बोलू नकोस माझ्याशी. मला ना सगळं कळतंय. तुझं ना मुळी प्रेमच नाहीये माझ्यावर. तिकडे तुझे भाई आणि तिकडे माझे पप्पा आणि मध्ये तू हा असा बेपरवा वागतोस. मीरा मीरा अगं गंमत केली का मी. सुरू खरं सांगतेस. अरे अशी जीवघेणी गंमत करू नकोस रे. कसं व्हायचं रे आपलं. इकडे तुझे भाई आणि तिकडे माझे पप्पा आणि त्यांचं ते गुरगुडीपणे एकमेकांवर करणारं राजकारण. श्याम ह्या सगळ्याचं शेवट होईल ना रे दिवस आपल्या मनासारखं. मीरा सगळं काही ठीक होईल. एक दिवस पत्नी तुझ्या आणि माझ्या मनासारखं. जा तिथे. तू ना नेहमीच अशी सहानुभूती दाखवून वेळ काढूपणा करतोस. बर मग मला सांग मी काय करू असं तुला वाटतं. तू सांग मी कर. तू सांगशील ते करतो. खरं सांगतेस. ऐकशील मी सांगेन ते. तू बोल म्हणजे तू बोल ना मी प्रयत्न करतो. काय म्हणालास प्रयत्न मी असं म्हणालो का. प्रयत्न कुठे म्हणालो मी. मी करतो असं म्हणालो. मी प्रयत्न म्हणालोच नाही. मी प्रयत्न म्हणालो नाही ना. मीरा तू ठीक आहेस ना. म्हणजे काय तुला काहीतरी भास होत आहेत का. श्याम अरे ऐकणार आहे माझं. तुझ्या भाईंशी बोलून आपल्या लग्नासंदर्भात माझ्या पप्पांशी बोलून त्याला सांग रे. भाईंशी म्हणजे माझे भाई तुझे पप्पा आणि आपल्या दोघांचं लग्न. बरोबर आहे काय ना मीरा सगळं तापण मारलं ठीक नाहीये ग. म्हणजे कसं या तापलेल्या विषयामध्ये हा तापलेला विषय आणि मग तो ताप डोक्याला ताप करून घ्यायचा हे बरं नाही वाटत. मी काय म्हणतो
मी स्वतः जाईन आणि बहीणशी बोलेन ना. चालेल तोपर्यंत ऐकला मी लक्ष्मीला आठवण माझं नाही काय 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 गाणी बंद झालं समजेल ना ते. हा ठीक आहे वाजव. हा मग तेच ना ते आता कुठे समजेल त्याच्यासाठी ठीक आहे. आणि श्याम रावसाहेब निवडणुकीत आलेलं अपयश एका क्षणात दूर केलं आणि जे आम्ही बोललो होतो ते सत्यात उतरण्याची एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
आपल्या वाड्यामध्ये सदाशिवाय दुसरीकडे आहे का सदा? हे मात्र खरंय साहेब. मी असताना तुमच्या सेवेसाठी दुसरा सदा असणं शक्यच नाही. एकमेव आपलं काम धंद तर नावे सदानंद. अरे बिना अजून नाही इथे पण आज अजून झाले तुझा अर्ध्या जाऊन बघ पण अरे तेच म्हणतो ना मी तुझा जाऊन बघून ये. असा जातो आणि काही बरा घेऊनच येतो. ती मीरा पण ना तिथे योग्य वेळेवर यायचं तर मीरा काय का एवढा उशीर? अगं काय विचारतो मी तुला? सदा तू जाऊ शकतोस असं म्हणताय कसं परत येऊ का नको? अरे घरात झाली तर बोलतो ना आम्ही तुझाच नाही. मीरा काय कर काय बोलत नाहीस ते? अहो पप्पा मी ना ते मैत्रिणीकडे गेली होती आणि मी एकटी नव्हती. म्हणजे आम्ही सगळेजण सोबतच होतो. मी स्वाती आरती साक्षी आणि श्यामल. हो श्यामलच. हो तुला डिटेल्स द्यायची गरज नाही मला. अगं काळजी घे स्वतःची एवढंच. अगं आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत. जेवढी माणसं सोबत आहेत ना तेवढी दुश्मन माणसं आमच्या पाठीमागे असतात. तेव्हा काळजी घे हेच सांगायचं मला बस. हो पप्पा मला कळते तुम्हाला काय म्हणायचं ते. अरे मीरा विश्वास नाही आम्हाला भरोसा आहे आमच्या रक्तावर. तरी पण आम्हाला काळजी वाटते अगोदर तू घर गाठलंस म्हणजे आमची काळजी ठीक आहे. बरं तू जा आतमध्ये फ्रेश वाली साहेब गोंधळ नाही हो. एक अति महत्वाचा मेसेज आज तुमच्यासाठी. तोही माझ्या मोबाईलवर मेसेज. हो आमच्यासाठी आणि तोही तुझ्या मोबाईलवर. बोला साहेब आय एम एकदम व्हेरी शॉर्ट सर्किट. अरे पण मेसेज कोणाचा आहे सांग लवकर काय ते. अशा खानाप्रमाणे मला काय करणार आहे? अरे काय ते पटकन सांग तरी. मालूबाई मालवणकर. मालूबाई आणि त्यांचा मेसेज माझ्यासाठी आणि तोही तुझ्या मोबाईलवर. अरे पण तुझा मोबाईल पण त्यांच्याकडे कसा काय? साहेब आपलं कामच बेदुंद तुमचं नाव आहे सदानंद. ही बरोबर तुझ्या अगोदर मेसेज कधी सांग सांगतो. एक तास सेकंदात सांगतो. साहेब त्या अशा म्हणतात श्रीमान सदानंद राव म्हणजे साहेब मी का मी. हो का साहेब मला राव साहेबांना एक अर्जंट कॉल करायला सांग.
माझी आहे आणि कंसात तुमची माधव. हो का? बस कोर्स पूर्ण करा आता. हे समजायचं आम्ही समजलो. तुझा आम्ही करतो दरवाजी. साहेब लगेच करा, तात्काळ फटाफट एकदम अर्जंट. या काळाची त्या काळाला खबर लागली पाहिजे. का म्हणतो आता? आणि सदाच्या मोबाईलवर कोण? हॅलो हॅलो, हा मी बोलतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो अहो तुम्हाला असं का वाटतं? पण अहो या माध्यमातून आपला संपर्क वाढेल आणि तुम्हाला विसरून कसं झाले? अहो अख्ख्या सोसायटीचा सगळा लेखाजोखा तुमच्या हातामध्ये काय, बरोबर ना? आणि हो, नुसत्या फोनवर शुभेच्छा नको तेव्हा. समोर येऊन जर शुभेच्छा दिल्या तर ते जास्त काळ टिकतील आणि त्या जास्त काळ स्मरणात देखील जातील. काय म्हणतात? हो नक्कीच नक्कीच. तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल तिथे आम्ही तुमच्या सेवेत हजर राहू. अहो वेळ तुम्ही ठरवा. तुमच्या वेळेची वाट आम्ही बघू. काय म्हणतात? आज आता बापरे, दुग्ध शस्त्रयोग म्हणायचं की काय? ठीक आहे, आम्ही देखील शब्दाचे पक्के आहोत. आपण सांगाल त्या ठिकाणी तुमच्या सेवेत हजर राहू असा शब्द आम्ही तुम्हाला दिलाय. आलोच म्हणून समजा. हो ठीक आहे. मालूम आहे. मीरा, अगं हे मीरा. काय झालं पप्पा? हात मारली. अगं मीरा, एका महत्वाच्या मीटिंगसाठी आम्हाला बाहेर जावं लागतं. हा एका नावात थोडा उशीर होणार आहे. सदा बाहेर आहे तर बाहेरच थांबायचं. आम्ही उशिरा येणार कसं आम्ही सांगून जातो. हो पप्पा चालेल. बरं ठीक. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. शिवाय या श्यामचा फोन तर कधी वेळेवर लागतच नाही. ते असेल कोणाच ठाऊक.
शपथ काय घेणार होता? कोण आहात पण तुम्ही? हा? आमदार की खासदार? तिच्या आईचं याच्या ही कोण? हा? की स्वतःला एखादा डान्स समजला? आम्ही कसं आलोय मंत्री आणि मंत्री आणि बघा म्हणाल ना मात्र तुमच्या बुद्धीमध्ये प्रश्न आहे. आता बघा तसा ही माझी फिगर आणि हे माझं असं वाटतं का ते नट असून आणि तुम्हाला नाही वाटतं का मी असा नट वाटतं तुम्हाला? कोण आहात पण तुम्ही एवढं सांगा. तुम्ही तर कशासाठी आलात? आम्हाला तुम्ही ओळखा नाही काय? सांगतो तुम्हाला पटेल रुचेल अशा शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतो. तर आम्ही पाहुणे. अच्छा बरं पुढे आता ते तर सांगताय ना शिव तुमची आपली ना हलतीच नाही. तिच्या आईचं शिवाई हा ह्याच्या आईची शिवाई म्हणण्यापेक्षा याच्या शिवाई असं म्हटलं तर नाही का चालणार? अहो सांगा काय ते झटपट आणि निघा पटपट. तिच्या आईचं लटपट. सांगतोय तर मी मिस्टर फावडे श्रीमान श्रीमंत फावडे फ्राईड चिकन सेंटरचे विद्यमान मालक आहेत आम्ही. जिवंत कोंबड्या जिवंत कोंबड्या आम्ही चिकनचा आमचा हळदीचा धंदा रात्रभर विक्री करतोय आम्ही. आणि तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर वेगळे फिशेस हवे असतील ना त्याची सुद्धा व्यवस्था आमच्याकडे आहे. कुणाला पुढचा कुणाला आता याच्या पुढे सांगा मी काय बोलणार? तुम्ही जिवंत कोंबड्या कापण त्याचं चिकन विकता हा म्हणजे सगळं जगा वेगळंच काम करता नाही का? तिच्या आईचा पाऊस आहे. मी काय म्हणतो हा ह्याच्या याच्या फावडा कशा गप्पा माझा तर डोकं फिरू नकोस. जा बाबा तुम्ही ना अगदी तात्काळ रागावता. मी नाही जास्त. अहो तुम्ही कोंबडीवाले ना मग इथं काय करता? कशासाठी आला तुम्ही इथे? अहो मी काय सांगतो या घरचे मालक चिकनचा धंदा करत नाही किंवा पोल्ट्रीचा धंदा करत नाही. जग चांगला मारताय तुम्ही. तुमचे मालक जरी चिकनचा धंदा करत नसले तरी या चिकन व्यवसायिकाशी त्यांचा संबंध मात्र आलेला आहे. आणि हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही जरी नाकारलात ना तरी ते तुम्हाला नाकारता येणार नाही ना. हे आता बसकर रे बाबा. तुझ्या शब्दांची ना एकदम ट्रॅफिक जाम करून टाकलेले. त्या तुझ्या शब्दांची ना अशी फटफटी जायला तुला जागा नाही राहिली. मी काय म्हणतो हा बसायलाच जागा हा तर आपण जाऊ की त्यात काय आली अडचण.
त्याचं असं आहे मधला काळ मधला काळ तुमच्या मालकांच्या निवडणुकीचा. बरं मग त्याशी तुमचा काय संबंध? संबंध कसा नाही तो आहे म्हणूनच तर काय तर कोण येतोय अल्ला जोडून 130 मोजून 130 कोंबडे आम्ही स्वतः जातीने करून दिलेला आहे हो. आणि काय आहे त्याच खरं अजून आमच्या खिशात नाही पडलं म्हणून निरातीने इथे यावं लागलं आम्हाला. नाही तर कशाला आला असतो इथे कळवडायला. मी काय म्हणतो त्या पैसे छटकन आता निघून जातो मी पटकाने. असं पार्टीसाठी आणलेलं चिकन काय बरोबर म्हटला तुम्ही. मग असं करा साहेबांना ना तर तुमचा निरोप त्यांना सांगतो. सांगा मग तुम्ही आणि ते काय ते बघून घ्या. तेही तुमचं खरंच आहे म्हटलं. कसं असतं बघावं तर जायचं त्यालाच. पण काय आहे काही गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या. हो का? म्हणजे कसं असतं कसं खायचं इकडनं आणि सारखा लागतोय हे का बघण्याचं आहे का? मी काय म्हणतो नंतर कसं आहे ह्या गोष्टींचा विसर पडतो म्हणून आपलं कोंबडीवाले करतो तुमच्या पैशांचं. आता निघाव इथून. निघतो निघायला काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो तुमच्याकडे पाहुण्यांना चहा पाण्याची काय व्यवस्था ना जरा घसा थोडा कोरडा पडला होता म्हणून आपलं कोंबडीवाले कसा कोरडा किंवा ओला दाना असला तरी तुर्तास चहा पाण्याची व्यवस्था होणे शक्य नाही. अरे 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 पुढच्या वेळेस या एकदम जेवायला चालतो पण आता निघा. अरे 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 हो कोंबडीवाले निघा. आईला म्हणजे नाईलाज म्हणतात ना वाटत यालाच. हो मी काय म्हणतो निघतोय आम्ही पण तेवढ्या धनाचं घाला तुमच्या साहेबांच्या कानावर. कसं पुन्हा येणेच लागू नका हो आम्हाला. नाही लावत रे तू. चल रे कोंबडीवाले. जातो हो. चला कोंबडीवाले. विषय धनाचा पडलेला आहे. चला कोंबडीवाले. नाही हो चला हो. हे आम्हाला मिळालं असतं म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? चला कोंबडीवाले. चला थोडं बघून घ्या. हो ना करतो. चला चला.
शाली अगं गावाच्या येशी पासून तुझ्या मागे मागे धावून धावून मला बघाय आणि आता जर का तू थांबली नाही तर मला न्यायला येईल. समजा यांना दिवशी तर माझं जरा तरी शिल्लकची बाकी तुमची नजर तर दिसत की नाही. अगं एखाद्या सबूत तर कोणची नाही. अगं जरा तरी झालो पैसे की नाही. अगं मी कोण अगं मी कोण हवालदार बहादूर 24 तास आता समजी लोक माझ्या मागे मी याला झालो डायरेक्ट फायनलवर. अगं बाई मी कसला आवाज चढून बोलतोय. माझी काय डेअरिंगची हिंमत नाही. पाडलो गरीब दुबळा माणूस. काय म्हणला तू गरीब उठ जरा उठ 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 उठ. या माईला याच्याकडे बघून कोण बोलेली दुबला आहे. आता कशा बाई फुकटचा ऑक्सिजन वाया घालवतोय. गेला तर गेला डायरेक्ट 15 दिवसाला आलं हे बेन. त्या माईला हा गाडबेड नाही फोन मारू दे साधा मिस कॉल नाही. असं जमायला मुंड उचलून बसलीस होय. जमायचं अडकण्याचं जास्त लाडत यायचं काम नाही. म्हणजे तुझा हात जरासं हट झाली ठिसक. पण शाले मी काय म्हणतो त्या ड्युटीचा माणूस आहे. अगं माझ्या बिगत माझ्या साहेबाचं काय बी आलं असं काय बघतोय सांडल्यावानी कामाचं बोलतोया. अगं एकदा साहेबानं जबरी केली की आमचं काय बी चालत नाही बघ. दिसाची रात आणि रात्रीचं खोबरं करावं लागतं. मला जबरी आणि काय म्हणलं दिसाची रात आणि रात्रीचं खोबरं. काय रे माद्या तुझ्या साहेबाचं काय नवीन लफडं सुरू आहे. मला तुझं बी काही खरं दिसेना झालंय. ए शाने लफडं बिफडं काय बोलू नको. अरे कुणी ऐकेल गैरसमंजस्य व्हायला येईल लागतोय वय. अगं ते आपलं इमर्जन्सीचं जबरी झालं एवढं डिफिकल्टी फायटर. अगं साहेबांना अर्जंट मध्ये बोलवलं जावं लागतं. कसं तुझ्या टकुऱ्यात घुसत नाही. तू बी काय सांगू नको समजलं सव. लई बदलला येऊ माणूस. या माणसाचं ना या शालूवर पिरीमच नाही राहिलं. माद्या मला की नाही तुझ्यावर डाऊटचा शॉक येतोय. डाऊट आणि तो बी माझ्यावर. अगं शाले तुझ्या बिगत मला कन्वर्ट नाही गे. माझी तुम्ही जर माझ्यावर शक केला तर माझी हांबरी तुंबरी होऊन जाईल. त्याचं काय अरे मग एखादा मेसेज करायची अक्कल नाही ना तुला. तेच नाही फॅक्स कधी करायचा होतास. हे काय नाही. हे बघ बाबा तू आलाय तसं आल्या पावलीकडे निघून जायचं. ज्यादा बोलायचं नाही. धंदा सर्व आहे माझा. धंद्याची खोटी करायची नाही. तसं बी तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही ना. तसा बी माझा विश्वास आहे तुझ्यावर. लई गरम झाले
शालू तुझा माझ्यावर भरोसा नाही. शालू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? शालूची आस कशी घ्यायची? त्याची आवडती त्याची आता कसं करू? शालू तू माझ्याशी बरोबर. अगं शालू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? शालूचा बाप कसा टाकले आवडते चकल्याचा आकार कसा दोन. शालू तू माझ्याशी बरोबर. अगं शालू माझ्यावर विश्वास नसेल तर नसेल पण थोडासा जीव तर असेल तर ना. अगं शालू तुझ्या बिगर या माधव हवालदाराचा दरबार एकदम खाली होऊन जाईल. अगं या दरबारात सगळ्यात कोपऱ्यात फक्त शालू शालू आणि ओनली शालू. मी खातो गाजर आणि आलू. विचार मी पण अगदी रेडी पोझिशन मध्ये विचार. आलू तू एवढ्या लोकांसमोर ते बी ओपन मध्ये रस्त्यावर ते काय नाही माझ्या संग लगीन कवनीर ना अशकता मॅरेज इंग्लिशच्या लगीन ना तू सांगशील तर ओपन मध्ये फोटो काढतात तिची एंट्री. हे बघ माझ्या मला तुझ्या बिना आता कल्पना झालं. आय मिस शेवटी शेव आय व्हेरी व्हेरी डिफिकल्ट अँड तिची एंट्री. आय व्हेरी डिफिकल्ट डिसेंट्री म्हणजे काय? नाही मी आम्ही अडाणी आहे याचं काय नाही पण तुम्ही सांगा डिसेंट्री म्हणजे काय? डिसेंट्री म्हणजे काय असतं नवीन? अगं ती नवीन काय नाही पण काय बोललो मला पण कळलं आणि जे काही बोललो त्याचा माझ्याशी काहीतरी जवळचा संबंध असं समजून जा ना. असं माझ्या तू म्हणतोस ना म्हणजे असं माझी बाटी आता काय बी झालं माझ्या तरी तू सुट्टी घ्यायची. ठीक आहे चालेल. आता काय बी झालं तरी साहेबाला सांगू एकदाची राजा घेऊन टाक आणि काय तो झांगर गुप्ता हुडकून टाक. कसं अग थांब 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 पोरी अशी जाऊ नको ग धुरी चल झटकन ये माघारी दोघ राहूया एकाच घरी तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला पोरी जरास लावशील का तुझा अंग माझ्या अंगाला पोरी जरास लावशील का तुझा अंग माझ्या अंगाला तुझं गोर गोर अंग जणू भरल्यालं मांग जरा सवळ ये पोरी सार फिटल ग पांग थोडं पिंजर लावतात
पण थोडा टायमिंग चुकला एवढंच. मी काय सांगतो, बाकी फुलचांचा आपला यार आहे यातल्या आधी मात्र शंका नाही. अरे यार म्हणजे एकदम जीवलग. बाकी सगळं मजा. सदरू प्रॉपर्टीचा सौदा झालेला आहे आणि टोकन देण्याचं शुभ कार्य लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तरी कुणी आगाऊपणे भूमिपूजनाचा वेध जर आखला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. अहो भूमिपूजन नाही हो, थोडा फ्रॉड चेक करत होतो. नुसती तोंड ओळख बाकी काय नाही हो. पण हे जरा जास्तीच घालतो तो, असं नाही का वाटत तुला? डायरेक्ट मारून टाकते. आता काय काय शाळे तू पण आणलोस की इस्माचा डायरेक्ट टच स्क्रीन झालीस ते. अरे माझे आता मला बरा माणूस वाटला म्हणून. अरे दादा इकडे त्याला नाही ओळखत तू? नाही. अरे बबन काय बबन 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 ओळख करून दे, ओळख करून दे. अरे बबन नाही रे, बबन बबन बबन. असं असं 3 टाइम बघ. अरे 3 टाइम नाही रे. असं दे असं दे. इकडे इकडे पण सर माझ्या बोल मी काय म्हणतो, तुमचं कुठपर्यंत आलं? लग्न बिग्न करताय की नाही? काय चालू? आमचं कुठपर्यंत म्हणून काय गाडी एकदम ठसण्यात येऊन पोचली. फक्त बसायची कुठली तर निघाली काय मी एकदम राईट वन स्टेप बोललो ना. मेल्या काय बोलतेस कुणासमोर? काय बी दगड मेला. अगदी एकदम बगर दगुड. अरे छाम्या आपला माणूस आहे तो, कोण परका आहे वय ना? यार आहे तो आपला, नाही का रे छाम्या? बर म्हणजे एकंदरीत सगळं कुठपर्यंत आले ते. मग काय? अरे श्याम्या यो मोबाईलला टेंटा माणूस दिसतोय. डायरेक्ट टाक्यावर आला. त्याच्या मायचं कुपोषित आहे. बरं श्याम्या मी निघतो. अरे साहेबाचा फोन येण्या अगोदर ऑफिसात गेलेलं बरं ना. म्हणजे कसं जायला लागते आणि साहेबाची कंप्लेंट घेत नाही. भेटत आपल्या असं कधी आगणं मधनं सदनं मधनं जमलं की आगणं मधनं सदनं मधनं जमलं. तुझं शाळेच ना तुझं जमणारच. चल तुझ्या मग काय असं जुळत असतं. चला ये की म्या भाजी ताजी आहे तोपर्यंत इकत. एकदा का मिसली की कोण डुंकून बी बघणार नाही. काय अगदी बरोबर. ताजं ते ताजं शिरो झालं की मग पावर आहे तर माझा आहे. जाती जाती ओ दादा कधी लागली ताजी ताजी भाजी की सांग मला. सांग सांग दोन दिवस अगोदरच सांगल. आता येती भाजी घ्या, येतो मग मी पण निघतो. पोरी घराचं लावशील. काय श्याम जोडी एकदम भारी आहे हो. थोडी तर गोडच आहे. काय भांडत असतात पण प्रेम पण तेवढंच आहे. काय रे एकदम गप्प झालास? नाही कसंच. अरे श्याम, अरे मित्र आहेस तू माझा. हा बबन तुला नुसता ओळखत नाही तर तुझा अंतर्मन जाणतो रे. विराची आठवण झाली ना? आठवण तर झाली रे पण अरे
मेरा शब्दावर किती हलवा होतोस या. शेवटी काय प्रेम हे प्रेम असतं, प्रेम हे प्रेम असतं. नसतो नुसता भास. झाली नाही भेट तर लागून राहते आस, झाली नाही भेट तर लागून राहते आस. क्या फादर बघून क्या काय काय सांगितलं तू बघून या. एक काम सांगितलेलं जमत नाही तुला. अरे केव्हापासून म्हणतोय जरा भाईशी बोल, आमचं काहीतरी जुळून आण, कर ना काहीतरी बघ ना, कर ना यार काहीतरी प्लीज. हा अरे तुझ्यापेक्षा जरा मित्र असण्यापेक्षा ना शत्रू असलेलं बरं रे. अरे हो हो हो. अरे तुझं सगळं सांगून झालं म्हणजे सगळं जुळलं असं वाटतं का तुला? अरे पण याच्यामध्ये माझ्यासारख्याचा जीव गुदमरतो त्याचं काय? अरे तुझ्याशिवाय कोण आहे का? मी तर म्हणतो तुझ्यासारखं भला, चाणाक्ष, ब्रिलियंट, हुशार, महान माणूस पूर्ण गावात नाहीये कोणी. तुझ्याशिवाय हे काम दुसरं कोणी करूच शकत नाही. मग मी हुशार, चाणाक्ष, ब्रिलियंट हे सगळं तू माझ्याबद्दल बोलतोय. मग माझं आता काय खरं नाही. माणसाला स्वतःच काम साधून घ्यायचं असेल ना तर माणसाने कसं वागलं पाहिजे ना, एकदम स्पष्ट उदाहरण. हो तिकडे तुला नाही करायचं माझं काम. मी खोटं बोलतोय. नाही मी खोटं बोलतोय ना. नको करूस तू, काम नको करूस तू असाच बघत ना, नको करूस. अरे अरे तू खोटंही नाही बोलत आणि खरे नाही बोलत, एकदम खरं आहे. तू फक्त मजा बघ. आता तू आहेस तसाच राहा, तुझा मला काही संबंधच नाही. हा तू जा रे, तू बोलू करे तू जा. अरे पण मी तर म्हणतो ना हे जर असंच काहीतरी करत राहिलास ना तू तर तुझा ना तू असंच राहशील आयुष्यभर. तू असंच राहशील दुसऱ्यांची मजा बघत आणि मग तू म्हणशील मुंजा. आणि मग तू असं या झाडावर त्या झाडावर या झाडावर त्या झाडावर बस हेच करणार. मी मुंजा मग बस बोंबलत मी चाललो. तुझा अरे श्याम, अरे श्याम जा ना, जा मुंजा जा. अरे गेलो तो रे. अरे पण भाई आले. अरे भाई भाई आले आणि तेव्हा मला आवाज देतात. अरे श्याम काय चाललंय? अरे इकडे काय करता तुम्ही? भाई काय ना आपलं असंच इथेच बाबा नमस्कार भाई. इकडे अरे हेच मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही दोघं इकडे काय करता? काय नाही, या श्यामचं थोडंसं काम. भाई आपलं आम्ही असंच आलो होतो त्याला चाललोय. चल बाबा. हो का? अरे तुम्हाला स्पष्ट बोलता येत ना का रे? भाई काय नाही आपलं ते नाही. अरे काय श्याम, एखाद्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर देताना एवढी तथामामा होते रे. अरे कसं वाटलं तुमचं? काय बघूनराव, अरे मित्राबरोबर असंच फिरणार आहात, काही काम धंद्याचं बघणार आहात? नाही भाई, त्या एका प्लॅनवर चर्चा. काय श्याम? हा त्या एका प्लॅनवर प्लॅन एक आमचा एक प्लॅन आहे. म्हणजे आम्ही तो थोडं सविस्तर बोलू होतो. गहन चर्चा चालू होती एकदम. गहन चर्चा? हो हो. तो बाबा सांगा ना तुम्हाला प्लॅन एक नंबर आहे. बाबा सांगा तुम्हाला प्लॅन. बाबा सांगला बस हो. अरे काय काय प्लॅन आहे तुमचा? तुम्हाला काय काही बोलायचं असेल ना बाबांशी बोला तुम्ही. तुम्हाला माझं काही काम आहे का भाई? मी जाऊ. हा तुम्ही बोला बाबांशी. श्याम थांब. बरं एक काम कर. अरे हो बँकेत जा. अरे हा एक तुझ्या हाताने बंद करून आणि हो लवकर घरी परत आहे. हा मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयात बोलायचं आहे. जा तू. बरं ठीक आहे. बबन तोपर्यंत बोलू ना तुम्हाला प्लॅन डिस्कस करूया. अरे बबन हा भाई चल माझ्यासोबत. येतो तू. हा भाई बोला. मी जे विचारतो ते स्पष्ट सांगायचं. हो भाई विचार ना.
समजलो. काय श्याम मीरा अरे बोल बबन बोल काय झालं भाई मीरा ही खूप चांगली मुलगी हो. आणि श्याम श्याम काय श्याम अखंड बुडा नाही हो तुझ्या प्रेमात. आणि मनामध्ये जर काही घडलंच तर श्याम उद्ध्वस्त होईल हो भाई. श्याम उद्ध्वस्त होईल. काहीतरी करावं भाई. काहीतरी करा. श्याम आणि मीरासाठी काहीतरी करावं. भाऊ चालत नाही पण काही काळजी करू नकोस मी काय ते बघतो. जशी वेळ आली ना तर आम्ही स्वतः जाऊ ना साहेबांकडे कसं सांगता भाई. त्याला मागणी घालायला. हो भाई. हो डॉक्टर साहेब काय सवाल विसरू आम्ही श्याम आणि मीरासाठी तर 4 पावलं मागं यावं लागलं तरी चालेल. हो भाई. बस तो क्षण आणि ती योग्य वेळ एक काम कर या विषयावरची चर्चा झाली ना तर तुमच्या श्यामला करता कामा नाही सांगणार भाई. ठीक आहे बरं निघतो आता. हो भाई. काय गरज लागली तुला बोलत तो हजर हो. हो भाई येतोच. हे हजर. हो हो. हॅलो रावसाहेब इनामदार मागून एक खुर्ची घेऊन ये. रावसाहेब इनामदार तुमची पकडून जर उतरवायची असेल ऐका मी आता तुझ्या हा काही लांबसाठी चालू झाल्या परंपरा असेल पण नाही का जेवढी ना पण पप्पाना दे. पण निर्णय काय घ्यावा राजकारण करून हॅलो तुम्हाला धडा शिकवावा या 2 कोवळ्या जीवांच्या प्रेमासाठी हा कर्तव्याची भागीदारी करावी. कधी नव्हे तो एवढा मोठा निर्माण झालाय आम्ही बसलो. निर्णय घ्यावाच लागणार. काही गोष्टीची परतफेड करण्याची कामी चालणार आहे. तुला पण तरी कोण असता तर गोष्टीला तरी सांगितलं विचारायचं काहून ठीक आहे 4 पावला माघार पण तरी कैसा मनासारखं घडव. मग बाकी संचितून पण तरी खुर्ची काहीतरी आमच्या मनासारखं घडव. पप्पा रावसाहेब बघ ना इकडं कोपऱ्यात कोपऱ्यात